शिवानी लग्नानंतर एस्पेशली म्हणजे मृणालताई त्या अजूनही संतूर मॉम वाटतात ग. इतक्या त्या यंग दिसतात किंवा अ, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचा अभिनय, त्यांचा रियाज एवढ्या वर्षांचा, देन त्यांचं खाणं आणि फिटनेस, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुला इन्फ्लुएन्स करतात त्यांच्याकडे बघून, कारण आपल्या ॲब्सोल्युटली. घरातच इतकी परफेक्ट व्यक्ती आहे. ॲब्सोल्युटली. कारण अ, ती ती खूप म्हणजे शिस्तीची आहे असं मी म्हणेन, की खाण्याबाबत आणि एकूण तिचं रुटीन असेल, ती केव्हा झोपणार आहे, ती कुठल्याही पार्टीमध्ये असेल तरी ती निघणार कधी हे तिचं ठरलेलं असतं. तिच्या वेळेला ती निघते. आणि मुळातच तिचा स्वभाव जो आहे ना, तो आपण त्याला काय म्हणतो, की वृत्ती जी आहे, ती अतिशय संयमी आहे आणि खूप शांत आहे, प्रेमळ आहे. त्यामुळे जी माणसाची वृत्ती आहे, त्यानुसारच माणसाचा फिटनेस पण असतो, असंही मला वाटतं. आणि फिटनेस म्हणजे मी अगेन परत जाड-बारीक याबद्दल बोलत नाही, पण एक ओव्हरऑल बीइंगमध्ये जी शांतता आहे, ती तिच्यामध्ये खूप आहे आणि ते तिच्या डिसिजन्समध्ये दिसतं, ते तिच्या सवयींमध्ये दिसतं, ती ज्या पद्धतीचा ॲडवाईस आम्हाला देते, त्यामध्ये ते दिसतं. आणि ते बघून मला नक्कीच असं वाटतं, की हो यार, मला असं जगायचं आहे. म्हणजे कारण आपल्या फील्डमध्ये इतकी अनसर्टन्टी आहे, की तुम्हाला एक तुमची काहीतरी शिस्त असणं खूप गरजेचं आहे, की मला हे करायचं आहे आणि मला हे डेफिनेटली नाही करायचं आहे. हे तुमचं ठरलेलं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठे हलत नाही आणि काही टेम्पटेशन्स असले तरी तुम्ही कुठे तुमचा कोड सोडून तुम्ही कुठे जात नाही, भरकटत नाही. तर हे मी तिच्याकडे बघून प्रचंड शिकलेली आहे आणि अजूनही शिकते आहे. खूप अवघड जातं, म्हणणं खूप सोपं आहे. पण ज्या पद्धतीने ती स्वतःला कॅरी करते, इट्स आणि अमेझिंग. आत्तापर्यंत काम करतायत. कधी त्यांनी सुरू केलंय हो, आणि आत्तापर्यंत त्या काम करतायत. अनेकदा ना ॲब्सोल्युटली. आपल्याला थकायला होतं, यार कसं करणार आपण? पण देन ही माणसं आहेत, की हो. ज्यांच्याबद्दल एकतर सगळे चांगलं बोलतात आणि ते अजूनपर्यंत काम काम करतात. करतात. ह्यांना हो. तू अजूनही ताई म्हणतेस त्यांना? मी अजूनही ताईच म्हणते, कारण आम्ही फिल्म केली होती अँड जरा हटके. येस. तर त्यामध्ये तिने माझ्या आईचा रोल केला होता आणि तेव्हा सेटवर सगळे ताई म्हणायचे. सो मला पण ती सवय लागली. आणि जरी विराजसची आई म्हणून माझी तिच्याशी खूप वर्षांपूर्वी ओळख झाली होती, पण कधी तिला काकू म्हणावंसं वाटलं नाही. म्हणजे यू कॅन इमॅजिन, मी या काकू आणि मावशी वगैरे कसं म्हणणार तिला. त्यामुळे ताईच म्हणते मी तिला.